नमस्कार मित्रांनो, आज आपण पांडवदरा लेणी बघण्यासाठी जात आहे. पांडवदरा लेणी ही कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. तिकडे जाण्यासाठी आपल्याला पन्हाळा तसेच बोरपाडी तसेच कोतुली मार्गे देखील आपण पांडवदरा लेणीला जाता येते. तर आता आपण पांडवदरा लेणीला जाऊया. चला तर मग आता आपण मसाई पठारावरती आलेलो आहे पांडवदरा लेणीकडे जाण्यासाठी. पांडवदरा या प्रकारे आम्ही एकाच गाडीच्या या रस्त्याने आपल्याला खाली जायचं चालत चालत. आणि हा पूर्णपणे मसाई पठाराचा भाग पन्हाळ्यापासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. 7 किलोमीटर अंतर आपल्याला डांबरी करून भेटते. त्याच्यानंतर आपल्याला जंगलातील रस्ता आहे, टू व्हीलर वगैरे येतात. टू व्हीलर जायला काय अडचण नाही. अशा प्रकारे आता आपल्याला इथून खाली उतरत जायचं आहे. पांडवदरा पांडवलेणी बघण्यासाठी आता आपण जात आहे. त्या प्रकारे आपल्याला इथे पांडवलेणी केलेली आहे आणि आपल्याला समोर पांडवदरातील पांडवलेणी आपल्याला बघायला मिळणार आहे. ते आता आपण बघूया. तर चला मग मित्रांनो, आता इथे आलेलं आहे. मसाई पठाराच्या वरच्या बाजूला कसं पाणी आहे, आपल्याला झरे पण बघायला भेटतात. बघा पाण्याची झरे, स्वच्छ असे पाण्याची झरे. आता आपण आलेलो आहे पांडवलेणी पांडवदरा मसाई पठार. उंच डोंगरावरती पाण्याचे झरे आहेत. पाणी पण वर्षाच्या 12 महिने इथे पाणी असते. आजूबाजूला तुम्हाला सगळं पूर्णपणे सुकलेलं दिसेल. या ठिकाणी आपल्याला इथे पाण्याची झरे बघायला भेटत आहेत. त्याच्यात बारीक मासे पण दिसतात. अशा प्रकारे वरती पायवाट आहे आणि समोर आपल्याला इथे पांडवदरातील पांडवलेणी आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ते बघा, अशा प्रकारे आता आपण मसाई पठारावरतील पांडवदरा येथील पांडवकालीन लेणी आपण इथे बघण्यासाठी आलेलो आहे. हा समोरील भाग आपल्याला दिसतो. मसाई पठाराची पांडवलेणी आपण आता बघूया आणि थोडक्यात काही माहिती घेण्याचा व माहिती देण्याचा प्रयत्न मी करतोय. या प्रकारे हे आपल्याला पांडवकालीन लेणी आपल्याला इथे बघायला मिळत आहे. अशा प्रकारे आपल्याला त्यांनी पहिल्या काळातील गुहा वगैरे तयार केलेली आपल्याला इथे भेटत आहे. केंद्र शासनाची सदरची मालमत्ता केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली येते. अशा प्रकारे आपल्याला इथे लेणी बघायला मिळत आहे. वरी बाजूला अशा प्रकारे कोरलेलं आहे. इथे आपल्याला लहान लहान बारीक बारीक वगैरे त्या काळातील गुहा तयार केलेल्या आपल्याला इथे बघायला मिळतात. हे बघा, या प्रकारे आता आपण बघत आहे. पांडवदरा पांडवलेणी या प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळतं. मेन लेणी आहे ते आता आपण ती बघायला जाऊया. मग इतर बारीक लेणी येते तुम्हाला त्याच्यानंतर मी दाखवतो. अशा प्रकारे आपण आता पांडवदरा पांडवकालीन लेणी बघण्यासाठी आलेलं आहे. समोर आपल्याला हे गर्भगृह दिसते. समोर आपल्याला आता अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे आता आपण आत आलेलो आहे. याची जमिनीपासून उंची साधारणतः 11 फूट आहेत. 11 फूट उंच असं केलेलं आहे. त्या काळातील माणसं किती उंच असतील हे आपल्याला याच्यावर दिसण्यात येते. अशा प्रकारे इथे आपल्याला लेणी बघायला मिळत आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गृहगृहामध्ये आता इथे बघूया. इथे आपण आल्या इथे आपल्याला बघायला भेटतं. बघा, पूर्णपणे काळोख आहे. त्या काळामध्ये लोकांनी कशा प्रकारे ही गुहा कशी तयार केली असेल किंवा लेणी कशी तयार केली असेल, तिथले इंजिनियर किती टॅलेंटेड असतील, किती हुशार असतील. हे बघा, आपल्याला समोर हे दिसत आहे. त्यांच्या कल्पकतेचे इथे आपल्याला एक जिवंत उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळत आहे. म्हणजे किती त्यांची कल्पकता किती महान होती हे आपल्याला याच्यावरून दिसायला इथे
मिळत आहे. अशा प्रकारे आपण पांडवदरा, पांडव लेणी, मसाई पठार या ठिकाणी आलेलो आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला समोर दिसत आहे. साधारणतः याच्यात लेण्यामध्ये 100-200 माणसं आरामात बसतील अशा प्रकारे त्यांनी इथे नियोजन केलेलं आपल्याला इथे दिसत आहे. त्या काळात वरचं बांधकाम किंवा त्या काळात आपल्यासारख्या आताच्या मशिनी नव्हत्या, पण ते कशा प्रकारे त्यांनी कोरीव काम कसं केलं असेल हे आपल्याला इथे बघायला मिळते. आजूबाजूला हे बघा अशा प्रकारे आज आपण इथे पांडवदरा, पांडव लेणी या ठिकाणी आलेलो आहे. हे बघा या प्रकारे आपल्याला इथे पिंड पण बघायला मिळत आहेत. 3 पिंडी आपल्याला इथे दिसत आहे. आता आपण पहिले पांडवदरा ती लेणी एक बघितलेली आहे. आता आपण 2 नंबरची लेणी बघायला जाऊया. अशा प्रकारे आपल्याला इथे आज बघण्यासाठी आपण आलेलो आहे. या प्रकारे इथे बसण्यासाठी व्यवस्था आपल्याला इथे केलेली दिसते बघा. पूर्णपणे एकाच दगडावरती हे तयार केलेलं आपल्याला इथे दिसत आहे. कसे खांब तयार केलेले आहेत बघा. अशा प्रकारे इथे बसण्यासाठी आसन पण त्या काळातील लोकांचे केलेले आपल्याला इथे बघायला मिळत आहे. अशा प्रकारे बघा कसं कोरीव काम त्याने कोणत्या प्रकारे कसं कोरीव काम केलं असेल बघा. पूर्णपणे हे आपल्याला इथे बघायला मिळत आहे. वरील बाजूला हे बघा पूर्णपणे आपल्याला इथे बघण्यासाठी लाल चिऱ्यामध्ये लाल दगडातील हे बांधकाम आपल्याला इथे बघायला मिळत आहे. पांडवदरा, मसाई पठार ही पण सर्वसाधारणपणे याची उंची पण 15 फुटाच्या वरती असेल. तसेच लांबी रुंदी वगैरे कशी व्यवस्थित त्यांनी तयार करून केलं, कसं बांधकाम वगैरे त्या काळातील लोकांनी कशा प्रकारे ही गुहा किंवा लेणी तयार केली असतील त्यांच्या कल्पकतेला कोणत्याही प्रकारचे चॅलेंज आपल्याला इथे करायला मिळत नाही. अशा प्रकारे आपल्याला बाजूला गुहा वगैरे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आपण सर्व आता बघण्यासाठी आलेलो. आता वरच्या बाजूला काय आहे ते पण बघूया. चला इकडनं पण खाली उतरण्यासाठी इकडनं वाट आहे. आणि अशा प्रकारे ही पांडवदरा, पांडव लेणी आज आपण बघण्यासाठी आलेलो आहे. प्रकारे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे बघा. त्या प्रकारे आज आपण लेणी बघण्यासाठी आलो. या बाजूला आता काय आहे ते बघायला जाऊया. एकदम शांत असं वातावरण, थंडगार वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खरंच एकदा बघण्यासाठी या आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार या ठिकाणी ही लेणी आहेत. एकदा आपल्या घरातल्यांना सोबत घेऊन एकदा नक्कीच भेट द्या. म्हणजे कशाला आपल्याला सर्व बघायला इथे भेटते. हे बघा या प्रकारे इथे आपल्याला गुहा पण बघायला मिळतात. ही गुहा किती आत आहे ते पण आता बघूया आपण 2 मिनिटात. पवार साहेब सोबत येतील, आम्ही दोघं पण आज जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे हे बघा या प्रकारे आपल्याला इथे गुहा दिसते. आज जाऊन बघूया काय आहे. आणि इथे आपल्याला बघा इथे शांत असं गार वातावरण आहे. कोणत्याही प्रकारचं काही ग्रहदारी किंवा त्या ठिकाणी आपल्याला कोणताही त्रास नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पांडवलेणी गुहा आहे त्या लेणीच्या आत आपल्याला आता जाऊया काय आहे बघूया. असं आतल्या बाजूला आपल्याला त्या बघा अशा प्रकारे इथे आपल्याला केलेल्या गुहा वगैरे तयार केलेलं आपल्याला इथे बघायला मिळते. पाणी पण आहे. या प्रकारे असा आत एक रस्ता जातो. आता आपण आत येत आहे. आता अशा प्रकारे त्यांनी त्या काळामध्ये राहण्यासाठी आपल्याला इथे तयार केलेलं बघायला मिळतं. त्या काळातील लोकांनी किंवा आपले जे संत वगैरे असतील त्यांनी अशा प्रकारे इथे तयार केलं. आम्ही बॅटरी लावून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कशा प्रकारे किती गार शांत वातावरण, थंडगार. वरील बाजूला आपल्याला पाण्याचे झरे पण आहेत बघा. पाणी पिण्यासाठी पाण्यासाठी ही सोय केली बघा. भारी पाणी आपल्याला इथे दिसते. थेंब पाणी पडताना पण आपल्याला याच्या दिसत आहे. या प्रकारे आज आपण पांडवदरातील लेणी बघण्यासाठी आलो. तसेच इथे आपल्याला बघायला मिळते पाण्याची झरं. उंच मसाई पठार डोंगरावरती हे पाणी आपल्याला इथे भेटते. म्हणजे त्या काळातील लोकांना पण पाण्याचं किती महत्त्व होतं. ज्या ठिकाणी पाणी असेल त्याच ठिकाणी आपल्याला ही लेणी वगैरे बघायला मिळतात. अशा प्रकारे
ही आपण आता गुहेमध्ये येऊन बसलेलो आहे. पांडवलेणीच्या बाजूला जी गुहा आहे त्या याच्यात आपण आलेलो आहे. इथे पाणी पण दिसतं बघा, किती स्वच्छ आणि नितळ पाणी आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळतं. खरंच एकदा सर्वांनी इथे भेट द्या, नक्की एकदा बघा, तुम्हाला पण खूप आवडेल इथे भटकंतीमध्ये फिरण्यासाठी वगैरे. अशा प्रकारे आता आपण याच्या बाजूला एक गुहा आहे ती पण बघायला जाऊया. अशा प्रकारे आज आम्ही भटकंतीमध्ये मसाई पठारावरती पांडवदरा ही लेणी बघण्यासाठी आलो होतो. आज आपण पांडवदरा याविषयी माहिती घेतलेली आहे. सदरचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तसेच या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तसेच कमेंट करा, म्हणजे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. आणि असेच आम्ही तुमच्यासाठी भटकंतीमध्ये नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. भेटू भटकंतीच्या पुढील भागामध्ये. बाय, धन्यवाद.